या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या विमान दुर्घटनेवर आता गंभीर संशय निर्माण केला जात आहे. या दुर्घटनेच्या पाठीमागे नेमके कोण माइंड मास्टर आहेत? या माइंड मास्टरकडून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असून हा घात कसा केला गेला, हा कट नेमका कसा रचला गेला, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. फक्त एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी या माइंड मास्टरने कशा प्रकारे प्लॅन केला आणि तो प्लॅन कसा यशस्वी झाला हे सुद्धा मी सांगणार आहे. म्हणून कृपया व्हिडिओ अर्धवट सोडू नका. अजित दादांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळातून या दुर्घटनेवर मोठा संशय व्यक्त केला जात आहे. संजय राऊत, अमोल मिटकरी, छगन भुजबळ, ममता बॅनर्जी अशा अनेक मोठ्या नेत्यांनी या दुर्घटनेत काही मोठ्या नेत्यांचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला आहे. अजित दादांना कट करून मारण्यात आले, विमानात आधीच बिघाड करण्यात आला आणि त्यानंतर दादांना संपवण्याचे काम करण्यात आले, असे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अमोल मिटकरी यांनी कालच एक मोठा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, विमानामध्ये जर 6 जण होते आणि जर बॉडी 5च सापडल्या तर तो एक माणूस नेमका गेला कुठे? या प्रश्नामुळेच सर्वात मोठा संशय निर्माण झाला आहे. माणूस नेमका गायब कुठे झाला? इतकंच नाही तर या दुर्घटनेच्या ऑनलाईन नोंदींमध्ये सुद्धा तफावत आढळून येत आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर संशय अधिक गडद होत आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन, CID आणि CBI मार्फत करण्यात यावी आणि चौकशीमध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये अशी जोरदार मागणी केली जात आहे. कारण तेव्हाच अजितदादांचा नेमका घात कसा झाला याची गुप्त माहिती समोर येणार आहे. दरम्यान ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा या दुर्घटनेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. ब्लॅक बॉक्समधून शेवटच्या क्षणी नेमकं काय संभाषण झालं होतं? विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का? की तिसरा कोणीतरी माणूस हा संपूर्ण खेळ करणारा माइंड मास्टर होता का? हे सगळं स्पष्ट होणार आहे. म्हणूनच ब्लॅक बॉक्समधील माहिती लवकरात लवकर जनतेसमोर यावी आणि नेमकं सत्य काय आहे ते देशाला कळावं अशी मागणी केली जात आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की हा घातपात आहे तर व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच या संपूर्ण कटामागे नेमकं कोण आहे, तुम्हाला कोणावर संशय आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. आता पुढचा संशय तर आणखी धोकादायक आहे, कारण याच मुद्द्यातून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. मुंबईवरून विमान निघाल्यानंतर ते बारामतीकडे येत असताना सकाळी धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. 2 वेळा पायलटने कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. मग तिसऱ्यांदा विमान लँड करण्याची एवढी मोठी जोखीम का घेतली? इतर ठिकाणी सुरक्षित लँडिंग शक्य असताना हा निर्णय नेमका कोणाच्या इशाऱ्यावरून घेतला गेला? जर यामागे माइंड मास्टर असतील तर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केलीच पाहिजे आणि संपूर्ण विमान दुर्घटनेचं सत्य जनतेसमोर खुलेपणाने मांडलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून लगेच सांगा. तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, विमानानं लँड होताना 2 वेळा गिरट्या घातलेल्या होत्या. गिरट्या घालत असतानाच विमान हे 2 वेळा उलटं सुलटं सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे यातून एक मुद्दा उपस्थित असा होतोय की या विमान कंपनीचे मालक VK सिंग जे म्हणतायत की दृश्यमानता कमी असल्यामुळे या विमानाचा अपघात झाला, तर तसं प्राथमिकदृष्ट्या काही दिसत नाहीये. कारण ही दृश्य पण पहा, हे विमान हे वर आभाळात असतानाच वाकडं झालं. पहा, वाकडं झालं आणि थेट लँड होत या ठिकाणी शेतात आदळलं, कोसळलं. त्यामुळे लँडिंग पूर्वीच या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता असा प्राथमिकदृष्ट्या तरी स्पष्ट होतंय. VK सिंग यांनी काय म्हटलेलं होतं या विमानाचे मालक, ऐकूया आपण. You know, he made an approach from runway 29, and then he carried out a missed approach, after which, again, he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there.
It is a very unfortunate incident. We are very sad about it. We are trying to first be with the family, solidly with the family who have lost their best next of kins. It's a very unfortunate incident. Primarily, it appears that the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But the he has misapproach. त्यामुळे दृश्यमानता कमी होती हे कुठेही दिसत नाहीये. लख प्रकाश या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील पाहायला मिळतोय. पण मुळात हे विमान लँड होण्यापूर्वी वर असतानाच ते वाकडं झालं. 2-3 वेळा गिरट्या घालत उलटं सुलटं झालं आणि त्यानंतर ते कोसळलेलं आहे. ऐकूया आपण पुन्हा एकदा काय म्हटलं होतं विके सिंग यांनी. He made an approach from runway 29, and then he carried out a missed approach, after which, again, he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. We are very sad about it. We are trying to first be with the family, solidly with the family who have lost their best next of kins. It's a very unfortunate incident. Primarily, it appears that the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But the he has misapproach. तर आपण पाहतोय ही दृश्य सीसीटीव्ही फुटेज हे समोर आल्यानंतर काही मुद्दे काही सवाल हे उपस्थित केले जात आहेत. जर विमानात आधी त्रुटी नव्हत्या तर हे विमान हवेतच असताना वाकडं का झालं, उलट सुलट होऊन गिरट्या घालत नंतर जमिनीवर कोसळलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर जे विके सिंग म्हणतायत या विमानाचे मालक की दृश्यमानता कमी आहे, तसं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही प्राथमिकदृष्ट्या दिसत नाही. लख प्रकाश दिसतोय. असं असताना या विमानात तांत्रिक त्रुटी नव्हती असं कसं ठामपणे म्हणता येईल, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर दृश्यमानता या ठिकाणी कमी होती तर तिथं असलेल्या विके सिंग यांच्या म्हणण्यानुसार अनुभवी पायलटनं ही दृश्यमानता, तिकडची वातावरणीय परिस्थिती या सगळ्याविषयी उड्डाण करण्यापूर्वी जाणून घेतलं नव्हतं का, हा देखील एक सवाल उपस्थित होतोय. जर या सगळ्या बाबी लक्षात आल्या होत्या, विमानामध्ये त्रुटी आहे याची पुसटशी का होईना पण जाणीव होती, तर त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, ते दुर्लक्ष कुणी केलं, त्याला कोण जबाबदार आहे, या सगळ्याविषयी मात्र प्रश्न निर्माण होत आहेत. सध्या ही सगळी उत्तरं अनुत्तरित आहे. पण काटेवाडीतून मात्र या सगळ्याविषयी अपघात की घात अशी